मी चिंतामणी सहस्रवते. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, राज्याच्या राजकारणात सतत काही ना काहीतरी एक खळबळजनक घटना घडत असतात. विशेषतः महायुतीमधले जे 3 घटक पक्ष आहेत त्यातही भारतीय जनता पक्ष म्हणजे जो प्रमुख घटक पक्ष आहे त्यातला, आणि दुसरा एक प्रमुख घटक पक्ष आहे तो म्हणजे एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना. ह्या 2 पक्षामध्ये सातत्यानं काही ना काहीतरी वाद होत असतात, मतभेद निर्माण होतात, कुरबुरी होतात. एवढंच नव्हे तर सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तर अक्षरशः मारामारीपर्यंत प्रकरण गेलं. पोलीस बळाचा आरोप झाला. मंत्री शंभूराजे देसाई यांनी थेट भारतीय जनता पक्ष असेल किंवा सरकारवर स्वतः पोलिसांचा गैरवापर झाल्याचे आरोप केले. शिवसेनेच्या आमदारांनी केले, त्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांनी केले. एवढंच नव्हे तर महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी आणि आमदारांनी सुद्धा या संधीचा फायदा घेऊन महायुतीमध्ये काही फट पडते का किंवा जी पडलेली वाटती फट ती आणखी काही मोठी करता येते का याचा सुद्धा भरपूर प्रयत्न केला. गेले काही वर्ष म्हणजे जेव्हा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवरून जाऊन महायुतीचं सरकार स्थापन झालं, सुरुवातीच्या काळात एकनाथजी शिंदे हे भारतीय जनता पक्षाला येऊन मिळाले आणि त्यांना मुख्यमंत्रीपद लाभलं. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्या दरम्यानच्या काळामध्ये अजितदादासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून आलेले होते, त्यांच्याबरोबरही काही लोक नेते आलेले होते. विधानसभेच्या निवडणुकीत मात्र महायुतीला भरघोस असं यश मिळालं, तरीसुद्धा भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरला. अपेक्षा अशी होती की विधानसभेची निवडणूक ही एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे, त्यामुळं निवडणुकीनंतर पुन्हा एकदा त्यांनाच मुख्यमंत्रीपद मिळेल. बिहारचा पॅटर्न नितीश कुमारांचा हा इथं वापरला जाईल असा एक होरा होता. प्रत्यक्षात मात्र भारतीय जनता पक्षानं मुख्यमंत्रीपद सोडलं नाही आणि देवेंद्र फडणवीस की ज्यांच्यावरती त्याआधी उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची वेळ आली होती त्यांच्याकडं मुख्यमंत्रीपद सोपवण्यात आलं. तेव्हापासनं एकनाथजी शिंदे काहीसे नाराज आहेत, त्यांच्या पक्षातले नेते नाराज आहेत, आमदार आहेत, ह्या बातम्या सातत्याने येत होत्या. एकनाथजी शिंदे यांना बरेच दिवस मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळालेलं नाही किंवा आपण मुख्यमंत्री नाही हे पचवणं बरंच अवघड गेलं असंही आपल्याला दिसून आलेलं आहे. साहजिक आहे, मोठं पद त्यांना मिळालेलं होतं आणि अपेक्षा त्यांना पुन्हा त्या पदाची पण होती. आत्ता मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी जे एक विधान केलेलं आहे की कुणाची तरी महत्त्वाकांक्षा दाबून टाकण्यासाठी हे नवीन जे खरात प्रकरण आहे ते पुढं आणले का काय वगैरे असं जे म्हणलेले आहे त्यामधून सुद्धा सूचक इशारा आपल्या लक्षात येतो. आता एक आहे की महायुती ही प्रचंड बहुमतानं सत्तेवरती आलेली आहे, परंतु या महायुतीमध्ये 2 घटक पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथजी शिंदे यांची शिवसेना. यापैकी विरोधकांना असं वाटतंय, म्हणजे त्यांचा प्रयत्नही सातत्यानं चालतो, म्हणजे अगदी विधानसभेमध्ये सुद्धा बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीचे यांनी शिवसेनेवरती अशा पद्धतीनं सरबत्ती केली की या दोन्ही पक्षामध्ये म्हणजे भाजप आणि शिवसेनेमध्ये बऱ्यापैकी फूट पडावी असा विरोधकांचा प्रयत्न राहणार. विरोधकांचं ते कामच आहे की सत्तारूढ पक्षात फूट पडावी आणि त्यांचं सरकार दोलायमान व्हावं, अडचणीत यावं, प्रसंगी सत्तेवरून जावं. परंतु आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, तिन्ही पक्षामध्ये एक सत्तेसाठी हा समझोता आहे हे निश्चित आहे. जेव्हा एकनाथजी शिंदे फुटून आले किंवा अजितदादासुद्धा राष्ट्रवादीतून फुटून आले तेव्हा सत्ता मिळणार हे जवळजवळ निश्चित झाल्यानंतरच ही सगळी प्रक्रिया झालेली होती, हे आपण विसरता कामा नये. आणि त्यावेळेला साधारण सरकारला 2.5 वर्ष पूर्ण झालेली होती महाविकास आघाडीच्या सरकारला. आणि भारतीय जनता पक्षाकडं ज्या पक्षाकडे हे दोन्ही नेते आले, सुरुवातीला एकनाथजी शिंदे आले आणि त्यानंतर अजितदादा आले, तेव्हा भारतीय जनता पक्षाकडं 100वरती आमदार होते हे लक्षात घेतलं पाहिजे. बहुमत किंवा संख्याबळ हा सुद्धा बंडखोरीसाठी अतिशय महत्त्वाचा घटक ठरतो हे लक्षात ठेवा. जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली आणि एकनाथजी शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार नाही घेणार अशा चर्चा सुरू होत्या, त्यावेळेला जी पत्रकार परिषद झाली मुख्यमंत्र्यांची, म्हणजे
देवेंद्र फडणवीस यांची, त्यावेळेला आपल्याला आठवत असेल की अजितदादांनी त्या पत्रकार बैठकीत झटकन सांगून टाकलं, मी उपमुख्यमंत्रीपदाची मी तरी शपथ घेणार आहे. आणि त्यावरनंच सत्तेचं जो समतोल आहे तो कसा साधला गेला आहे हे आपल्या लक्षात आलेलं होतं. त्यामुळं वर्षभर झालेलं आहे, दीड वर्ष झाले हे सरकार येऊन महाराष्ट्रामध्ये. दीड वर्षामध्ये काही फार मोठी हालचाल होत नसते. हां, सत्तेचा जेव्हा एकमेकांमध्ये वाद विकोपाला जातात, एकमेकापासून बाजूला होण्या इतपत ते वाद विकोपाला गेले की काही पक्ष बाजूलाही होतात. परंतु ही प्रक्रिया जी आहे ती साधारणपणे निवडणुका जेव्हा जवळ येतात किंवा सत्तेला 3-4 वर्ष होतात सत्तेवर येऊन एखादी युती किंवा आघाडी, त्यानंतर ही प्रक्रियेला सुरुवात होती. आणि त्याच वेळेला समजा बाहेर पडायचं झालं, कुणी बाहेर पडायचं झालं तरीसुद्धा पलीकडच्या बाजूला तेवढं संख्याबळ असावं लागतं. आज महाविकास आघाडीची परिस्थिती काय आपल्याला माहीत आहे. सगळे मिळून 40 ते 45 आमदार त्यांच्याकडे आहेत. अगदी यातला महायुतीतला एखादा घटक पक्ष बाहेर पडला तरीसुद्धा सरकार बनवणं तसं मुश्किल आहे विरोधकांना. दोन्ही घटक पक्ष बाहेर पडले तर मग काही फरक पडू शकतो. पण तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाकडं अपक्ष आणि इतर काही छोटे मित्र पक्ष मिळून जवळजवळ 137-38 आमदार आहेत. त्यामुळं एवढं सोपं नाही आहे ते. संख्याबळ हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. मला आठवतं आहे जेव्हा महाराष्ट्रात जवळजवळ 15 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं महाआघाडीचं सरकार होतं. दोन्ही पक्षाचीच आघाडी होती ती. त्या दोन्ही पक्षाची एक आघाडीचं सरकार होतं. काही छोट्या पक्षांचा त्या सरकारला पाठिंबा होता. त्यावेळेला सातत्यानं विरोधक म्हणजे त्यावेळेचे भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिवसेना असेल, हे सातत्यानं सांगायचे की हे सरकार अस्थिर आहे, हे सरकार केव्हाही पडू शकतं. त्यावेळेला मला अजून आठवतं आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन मंत्री डॉक्टर पतंगराव कदम नेहमी आम्हाला असं सांगायचे की विरोधकांना असं वाटतंय की हे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार पडेल, पण तो त्यांचा भ्रम आहे. हे दोन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत आणि ते सहजासहजी काही बाजूला होणार नाही. भांडतील वगैरे सगळं खरं आहे, परंतु ते सहजासहजी बाजूला होणार नाही. याचं कारण असं की सत्तेमुळं हे शेवटी एकत्र आलेले असतात आणि सत्ता ही सुद्धा शेवटी महत्त्वाची असते. आपल्याला माहीत आहे की विधानसभेच्या निवडणुका व्हायला जवळजवळ 3-3.5 वर्षाचा कालावधी आहे. ह्या 3-3.5 वर्षाच्या कालावधीमध्ये विरोधक म्हणून काम करणं, सत्तेच्या विरोधात जाऊन अवघड नाही. यातले काही कोण फार अगदी सत्तेला चिकटूनच राहतील असं मला म्हणायचं नाही आहे. परंतु विरोधक म्हणून काम करताना 3-3.5 वर्षाची कड काढायची म्हणजे फार कठीण असतं. त्यामुळं तूर्त विरोधकांना किती जरी वाटत असलं तरी त्यांनी हे सरकार पडेल, अडचणीत येईल, यांच्यात भांडणं होतील, हे मनातलेच मांडे राहतील असं आत्ता तरी दिसतंय. हां, आता एक आहे की ज्या 5-6 राज्यांच्या निवडणुका होणार आहेत, बिहार, आसामसह तामिळनाडूमध्ये सुद्धा होणार आहे. या निवडणुकामध्ये जर भारतीय जनता पक्षाच्या विरोधकांना प्रचंड यश मिळालं आणि भारतीय जनता पक्षाला फार मोठा पराभवाचा फटका सहन करावा लागला किंवा त्यांना तामिळनाडूमध्ये वगैरे केरळमध्ये काही फार त्यांना अपेक्षा नाही आहेत, बंगालमध्ये अपेक्षा आहे आणि ओरिसात तर त्यांचं सरकारच आहे, त्या ठिकाणीसुद्धा फार मोठा जर त्यांना दणका बसला तर मात्र कदाचित थोडी हालचाल होऊ शकते. परंतु तरीसुद्धा मला स्वतःला असं वाटतं महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर 3-3.5 वर्ष तरी सरकारमध्ये काही फार बदल होईल, घटक पक्षांचा समतोल काही बिघडेल असं वाटत नाही. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा घटक असा यातला प्रमुख असा मुद्दा असा की अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचे त्या ठिकाणी त्या जिल्ह्यात तिथल्या भाजप नेतृत्वावर भांडण आहेत. त्यांचं काही सगळीकडेच जमतंय असं नाही. अगदी सांगली जिल्ह्याचं जरी आपण उदाहरण घेतलं तर इथं आपल्याला माहीत आहे की अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस तिथले एक नेते भारतीय जनता पक्षाबरोबर आले, काही नेते महाविकास आघाडीबरोबर गेले. परंतु शिवसेनेचे नेते आमदार सुहास भैया बाबर मात्र भाजपबरोबर आले. त्यांना सत्ता स्थापन करता आली नाही हा भाग वेगळा, महाविकास आघाडीनंच जिल्हा परिषदेची सत्ता हस्तगत केली. परंतु प्रत्येक ठिकाणी असे मतभेद आहेत, यात काही शंका नाही. स्थानिक पातळीवरती मतभेद आहेत. परंतु या सगळ्याचा परिपाक म्हणून राज्यातल्या सत्तेला लगेच काही धोका होईल अशी आत्ता चिन्ह दिसत नाहीत. धुसफूस होणार, भांडणं होणार, मतभेद होणार, अगदी एकमेकांना इशारा देण्यावरती एकमेकावरती आरोप प्रत्यारोप होणार. परंतु सत्ता सोडून हे महायुतीचं सगळं जे काही जमलेलं सगळं गणित आहे ते लगेच बिघडेल असं तूर्त तरी वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं?
तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.